बाळापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून अकोला जिल्ह्यातील 6ही स्थानिक स्वराज्य संस्थांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडेकोट तयारी केली आहे। अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अंतिम टप्पा आज गाठला जात आहे। अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, हिवरखेड नगर परिषद आणि बार्शीटाकळी नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती। त्यानंतर आज 20 डिसेंबर रोजी बाळापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे। या 6ही संस्थांचा कौल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिली। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानानंतर सर्व मतदान यंत्रे कडेकोट सुरक्षेत स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत। या ठिकाणी 24 तास सीसीटीव्ही निगराणी आणि सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मतमोजणीसाठी 21 डिसेंबर रोजी सकाळपासून विविध केंद्रांवर प्रक्रिया सुरू होणार आहे। अकोट येथे शासकीय ITI, मूर्तिजापूर येथे नगर परिषद इमारत, बाळापूर येथे शासकीय धान्य गोदाम, तर तेल्हारा, हिवरखेड आणि बार्शीटाकळी येथे निश्चित केंद्रांवर टेबलनिहाय व फेरीनिहाय मतमोजणी केली जाणार आहे। मतदानापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोल घेऊन यंत्रे सील करण्यात आली होती। तसेच मतमोजणी दरम्यान बॅटरी संदर्भात अडचण आल्यास आयोगाच्या नियमांनुसार तात्काळ व्यवस्था करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे। आता सर्वांचे लक्ष 21 डिसेंबरच्या निकालांकडे लागले आहे। अकोला जिल्ह्याचे नगरपालिका आणि नगरपंचायतची मतमोजणी परवा 21 डिसेंबरला होणार आहे आणि बाळापूरचे जे इलेक्शन राहिले गेले होते ते उद्या त्याचे मतदान होणार आहे। आपला जो मतमोजणीसाठी जे काही आपल्याला प्रिकॉशन आणि जे काही तयारी करावी लागते ते आपली प्रशासनाची पूर्णपणे तयारी आहे। मतदानाच्या नंतर आपले जो EVMs होते ते व्यवस्थितपणे सुरक्षितप्रमाणे स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवले गेले होते, सील बंद केली होती आणि ते पोलीस यंत्रणाचे ताब्यात ठेवले होते आणि अधिकाऱ्यांनी लॉगबुक पण त्यांच्याकडे ठेवली गेली आहे। आपले जो सुरक्षा कक्ष असतात तिथे जे काही प्रिकॉशन आपल्याला घेतले पाहिजे, जे काही NOCs आपल्याला लागतात, पोलीस विभागाचे, सार्वजनिक विभागाचे, विद्युत विभाग, अग्निशमन विभागाचे जे प्रमाणपत्र आहे ते घेण्यात आलेले आहे। सुरक्षा कक्ष मध्ये पेस्ट कंट्रोल झालेला आहे। सुरक्षा कक्ष मध्ये CCTV लावले आहे आणि CCTV ची जो स्क्रीन आहे ते बाहेर ठेवली गेली आहे। तिथे स्क्रीन सुरक्षा कक्ष चे बाहेर तसे उमेदवारांना पण तिथे पाहण्या करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, तिथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे। सुरक्षा कक्षचे बाहेर पोलीस अधिकारी आणि शस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या 24 तासाची 3 फेरीमध्ये ड्युटी लागली गेली आहे आणि दुसरे अधिकाऱ्यांची पण तिथे नियुक्ती केलेली आहे। आपले टोटल एकूण मतदान केंद्र 247 आहे। त्याच्याप्रमाणे एकूण टेबल वेगळे वेगळे मतमोजणी केंद्रामध्ये टोटल टेबलच्या जो आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे एकूण फेरी किती पार पडणार आहे त्याच्यात पण आपल्याकडे वेगळं नियोजन केलेलं आहे। जो सुरक्षा कक्ष पासून मतमोजणी कक्षात EVM ला घेण्यात जाण्याची कार्यवाही सगळी आपले व्हिडिओ कॅमेरामध्ये होणार आहे। तिथे ते सील बंद आपले जो EVMs आहे ते उघडले जाणार आहे आणि ते सील उघडण्याची कार्यवाही पण उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधीचे समोर होणार आहे। आपली जो मतमोजणीला सुरुवात करताना मतदान यंत्रातील बॅटरी जरी लो असेल तर तो बदलण्याचा जो कायदा आहे आपले माननीय राज्य निवडणूक आयोगाचे 13 जून 2025 याचे आदेशानुसार हा नवीन बॅटरी घालण्याचा जो काम होणार आहे ते पण संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी वर घोषणापत्र ते लिहून घेणार आहे। आपले जो लोकप्रतिनिधी आहे किंवा त्यांचे प्रतिनिधी असेल त्यांची घोषणापत्र लिहून घेणार आहे, त्याच्यानंतर हा कारवाई होणार आहे। अशा प्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये सर्व नगर परिषदांची निवडणूक निर्भय, मुक्त आणि पारदर्शकपणे पार पडण्यात आली असून मतमोजणीबाबत सुद्धा माननीय राज्य निवडणूक आयोगाचे आदेश व निर्देशानुसार पूर्ण तयारी आपल्याला झालेली आहे।